या दोन स्पर्धकांपैकी एकीला निवडलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. दुसरा गट इयत्ता 4थी ते 7वी. पहिली स्पर्धक अवनी अनिल जाधव. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रणाम करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 या वर्षी नेपाळमध्ये लुंबिनी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते आणि त्यांना ज्ञान प्राप्ती सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाली. त्यांचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला. ते दररोज पिंपळाच्या झाडाखाली बसायचे. त्यांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला आहे. ते शांतीचे प्रतीक आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढचा स्पर्धक संदीप मनोज जाधव. तुझं नाव? पुढचा स्पर्धक संदीप मनोज जाधव. याचं नाव काय आहे? याचं नाव, तुझं नाव काय? नाव सांग, नाव सांग. हे थांब थांब, इकडे बोल ना, माईकवर नाव त्याला दे. तुझं नाव काय? बोल काय? पुढचा स्पर्धक आदिती राजेंद्र. बुद्धाचे नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थ लहानपणापासून नित्यचिंते होते. ते त्यांच्या वडिलांच्या इच्छेवरून ध्यान आणि आध्यात्मिक रहस्य त्या शोधात होते. सिद्धार्थ यांचे वडील एक राजा होते व राजाचे पुत्र असल्याने त्यांना लहानपणापासून सर्व सुविधा उपलब्ध होत्या. सिद्धार्थ त्यांच्या वडिलांना सिद्धार्थांच्या घर शोधण्यासाठी चिंता लागली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. यामध्ये एकाचाच नंबर काढला जाईल याची नोंद घ्यायची आहे. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील तमाम धम्मबंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना तथागत भगवान बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे.